आलो जिथे गेलो रडूनही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरंच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवते रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, प्लीज आता पोटात जा. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर गायकी. मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढते फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे बंडल, एक शाही शाळेचा मार मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगल, बड्डे कोणाचा कोणाची टंगल. पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी मरण होतं, कधी मैदान होतं, रोजच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. हिंदी पाठ केलेलं काहीच नाही. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवी. गॅदरिंगच्या तळणीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमची सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवते, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गवा भेटून. किलबिलत्या घरट्यातून हरवले, कुठे पाखरांचे थवे. पाखरून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो.
आज आम्हाला तुला चाललो सोडून आईच्या मायेने लावी राजीने गळा मी विसरू कशी ती शाळा धन्य ती माझी शाळा धन्य मराठी शाळा अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा, मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ही स्वतः ओसाड होत चालली. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवलं.